भाजप कार्यकर्त्यांतर्फे एरंडवणा आणि अलंकार पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांना मदत म्हणून पोलीस मित्र हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। एरंडवणा परिसरात वाढलेल्या वस्तीबरोबरच त्या ठिकाणी होत असलेल्या घरफोड्या आणि इतर गुन्ह्यांवर नियंत्रण राहावे यासाठी अलंकार पोलीस स्टेशनच्या परिसरात हा उपक्रम सुरू केला असल्याचे समजते। पोलिसांच्या विविध समस्या लक्षात घेता घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या परिसरातील भाजपचे कार्यकर्ते पोलिसांना मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्याचप्रमाणे या परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं राहण्याचं प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या मोठ्या प्रमाणावर होत असतात। या सर्वांवर नियंत्रण मिळावे यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। या संदर्भात भाजपचे पुणे शहराचे सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी अधिक माहिती दिली। वाढत्या शहरीकरणामध्ये कोथरूड भागामध्ये खूप दाट लोकवस्ती झालेली आहे आणि मग या ठिकाणी काहीशी परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी सोसायट्या ज्या मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहेत या सोसायट्यांमध्ये एकटे दुकटे ज्येष्ठ नागरिक राहतात किंवा अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कोणी बाहेरगावी जात असतं त्यावेळेला सदनिका बंद असते। गेल्या काही महिन्यांमध्ये एरंडवणा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घरफोड्या झालेल्या आहेत, घरफोड्यांचं सत्र झालेलं आहे आणि अशा वेळेला केवळ पोलीस हे सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत तर आपला शेजारी खरा पहारेकरी अशा प्रकारची मोहीम राबवण्याची गरज भारतीय जनता पक्षाला वाटली आणि त्यातून आम्ही इथल्या पोलिसांशी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो एक 9 धनाढ्य भाग आपण म्हणू शकू असा सगळ्या भागामध्ये राहणाऱ्या सदनिकातल्या नागरिकांनी एकमेकांच्याकडे लक्ष द्यावं। एखादा बाहेरगावी जात असेल तर शेजाऱ्यांनी त्याच्या घरावर लक्ष ठेवावं। एखादा माणूस चुकून कुठं जात असेल तर हा कोण आहे त्याला हटकावं। CCTV कॅमेरे ज्यांना शक्य आहेत त्यांनी ते बसवावेत, वॉचमन ठेवावा। अशा प्रकारच्या सूचना सगळ्या नागरिकांना आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर अनेक युवा कार्यकर्ते ज्या ज्या भागामध्ये पोलीस फोर्स कमी आहे त्या ठिकाणी पोलिसांबरोबर रात्रीच्या वेळी गस्त देखील करायला तयार आहेत। मला असं वाटतं की या सगळ्यातून आपण गुन्हेगारीला निश्चितपणे आळा घालू शकू आणि याच्यातून एक चांगले नागरिक म्हणून आपण आपलं जे कर्तव्य आहे ते देखील पार करू शकू।